अनादी काळापासून भारतात स्त्री समुदायांवर बलप्रयोग, अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार, तुच्छतेची वागणूक दिली जात असे। महिलांना रूढी, परंपरा आणि संस्कृतीच्या व आचार विचाराच्या बंधनात अडकवून त्यांच्या वैयक्तिक प्रगतीला खीळ घालण्याचे काम इथल्या व्यवस्थेने जाणीवपूर्वक केले आहे। त्यामुळे सामाजिक अन्यायाची मालिका दिवसेंदिवस वाढत चालली आहे। या मालिकेची शृंखला तोडण्यासाठी सामाजिक न्याय जत्था कामी येईल असे मत सामाजिक न्याय जत्थेचे उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांनी व्यक्त केले। अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने सामाजिक न्याय जत्था महाराष्ट्रात 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांचे निवासस्थान राजगृह येथून जत्थेची सुरुवात करण्यात आली। त्या अनुषंगाने 28 एप्रिल रोजी सोलापुरात संघटनेचे राज्याध्यक्ष माजी नगरसेविका कॉम्रेड नसीमा शेख यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे अभिवादन करून जत्थ्याची सुरुवात करण्यात आली। या जत्थ्याचे उद्घाटन माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांनी केले। हा जत्था छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करून पुढील मार्गे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, कॉम्रेड लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, थोर मानवतावादी डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस, राष्ट्रपिता महात्मा गांधी, महाराणी लक्ष्मीबाई, महाराणा प्रताप, जगज्योती महात्मा बसवेश्वर, सुभाषचंद्र बोस, राजमाता अहिल्यादेवी होळकरच्या हुतात्मा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला। यावेळी राज्याध्यक्ष माजी नगरसेविका कॉम्रेड नसीमा शेख म्हणाल्या, महिला ही संस्कृतीची, कुटुंबाची आणि समाजाची खरी शिल्पकार आहे। तिच्या कर्तृत्वानेच समाज घडतो। पण दुर्दैवाने आजही आपल्या देशात आणि समाजात महिलांवर अत्याचार होतात, त्यांचे हक्क पायदळी तोडवले जातात। कधी बलात्कार, कधी हुंडाबळी, कधी लैंगिक शोषण, तर कधी घरातच होणारा कौटुंबिक छळ असे अनेक प्रकार महिलांना सहन करावे लागतात। घर जे सुरक्षिततेचे प्रतीक असते, तिथेच जर महिलेला शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक हिंसाचाराला सामोरे जावे लागले तर ती जखम अधिक वेदनादायक ठरते। पण आता वेळ आली आहे की आपण सर्वांनी मिळून या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे। महिलांना त्यांचे हक्क, आत्मसन्मान आणि सुरक्षितता मिळाली पाहिजे। सरकारने जरी कठोर कायदे केले असले तरी समाजात जागरूकता निर्माण केल्याशिवाय खऱ्या बदलाची सुरुवात होणार नाही। प्रजानाट्य मंडळाचे शाहीर प्रशांत मॅकल, अरुण सामल, चंद्रकांत मंजुळकर, अंबादास रच्चा आदींनी लोकगीते व क्रांतिकारी गीते सादर करत जत्था यशस्वी केला। यावेळी C2चे राज्य महासचिव ॲडव्होकेट M.H. शेख, माकपचे माजी नगरसेविका कामिनी आडम, ॲडव्होकेट अनिल वासम, विद्यार्थी आघाडीचे जिल्हा मल्लेशम कारंपुरी, आशा संघटनेचे राज्य सचिव पुष्पा पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले। या जत्थेचा सांगता समारोप संघटनेचे जिल्हा सचिव कॉम्रेड शकुंतला पाणीभाते यांनी केला। जत्था यशस्वी करण्यासाठी संघटनेच्या सुनंदा बल्ला, लिंगबा सोलापुरे, फातिमा मडकी, हसीना शाभाई, रसूल शेख, सावित्रा गुंडला, सुरेखा पाटील, चंद्रकला गुर्रम, बालमणी शिलगारी, यमुना गड्डम, सलीम मुल्ला, नागेश म्हेत्रे, अशोक बल्ला, युसुफ शेख, संजीव ओंकार, दीपक निकंबे, किशोर मेहता, रफिक मकानदार, सनीश शेट्टी, रमेश बाबू, बाबू कोकणे, नरसिंग मेत्रे, रफिक काझी आदींनी परिश्रम घेतले। कचेरी असेल, कुठेही महिलेवर अत्याचार रोज आपण बघत आहे, तर तुम्हाला सगळ्याला या अत्याचार संपण्याकरता रस्त्याच्या मैदानावर लढायला या अशी अपेक्षा करतो। आणि या जत्थ्याचं शुभारंभ झालं असं मी जाहीर करतो आणि आपल्या पुढं M.H. शेख हे आपल्या पुढं बोलतील। एक प्रश्न आहे, ज्या वेळेला बदलापूरची घटना घडली त्याची चौकशी करण्याची मागणी सर्व स्तरातून होत असताना आणि ज्या संस्थेमध्ये हे प्रकरण घडलं हे सत्ताधाऱ्यांच्या निकटच्या व्यक्तींची असल्यामुळं त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कारवाई झाली पाहिजे ही मागणी होत असताना या राज्यामध्ये पोलिसांकडून एन्काउंटर केलं जातं आणि एक सफाई कामगाराला मारून टाकलं जातं, तो आरोपी आहे हे असताना त्याची खऱ्या अर्थानं त्याच्या पाठीमागे काय कारण आहे याचा शोध घेतला पाहिजे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग, प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।